नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दिव्याभोवतीची महिरप शिकवणार आहे. तर महिरपीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. हे पहा, अशा प्रकारची महिरप आपल्याला करायची आहे. ही अशी आपल्याला महिरप करायची आहे. अशी तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, तुंगूस, कात्री आणि सुई. तर महिरप करण्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला काही पानं करायला लागणार आहे. त्या पानांची सुरुवात आपल्याला षटकोनापासून करायची आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हे पहा, हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे मागच्या साईडला. हे पहा, नेहमीप्रमाणे धाग्याला आपण गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी आता 6 रंगीत मोती ओवून घेते. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 रंगीत मोती ओवून घेतलेले पहा. आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. तर गोल मी तुम्हाला नेहमी सांगत राहते. चौकोन, षटकोन, गोल ह्या आकारापासूनच आपली रांगोळी तयार होते. हे पहा, आता हे 6 मोती ओवून घेतलेले. ही गाठ आहे धाग्याला. ह्या गाठीजवळचा हा मोती आहे. ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा असा आपला गोल तयार झालेला आहे. आता हा गोल तयार झालेला आहे पहा. आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, सगळ्या मोत्यांमधनं आपण परत एकदा सुई काढून घेणार आहे. दिव्याची महिरप करण्याकरता आपल्याला हे 6 पानं करायचे. तर त्याच्यामध्ये मी सगळे निरनिराळे कलरमध्ये वापरलेले आहे. रंगीबेरंगी कलरफुल असे मी हे पानं तयार केलेले आहे आणि त्याला जॉईन केलेलं आहे. आता आपण हे पान केल्यानंतर तुम्हाला ते मी जॉईन कसं करायचं ते पण सांगणार आहे. हे पहा, अशी आपण सुई प्रत्येक मोत्यातनं काढून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या. हा 6 मोत्यांचा आपला हा सर्कल झालेला आहे. आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली. 1 2 3 4 5 6. 6 नंबरच्या मोत्यातून, कुठलाही 6 नंबरचा, कुठेही मोती 6 नंबरचा येईल. तर ह्या मोत्यातून, मधल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. 1 2 3. तर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. असं धरलं तरी 3 हा मधला मोती येईल, असं धरलं तरी हा मधला मोती येईल, असं धरलं तरी हा मधला मोती येईल. हां, लक्ष द्या मैत्रिणींनो. आता आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 5 पांढरे मोती मी आता ओवून घेते. 1 2 3 4 आणि 5. हे 5 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला 6 मोत्यांचे गोल तयार करायचे. आता प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून 6 मोत्यांचे गोल तयार करायचे. आपल्याला 6 गोल तयार करायचे आणि आपल्याला, बरं का मैत्रिणींनो, आता पहा काय करायचं ते. हे पहा, ह्या ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली, हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडं अशी सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. सुई अशी अलगद काढून घ्यायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत शेजारच्या मोत्यातच, लगत शेजारचा हा जो रंगीत मोती आहे, मी पिवळ्या मोत्यांचा गोल तयार केलेला आहे मैत्रिणींनो. हा, हे पहा, त्याच्या पुढच्या मोत्यातच मी लगेच सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, इथे आपण 5 मोती येऊन हा 1 मोती धरून 6 मोत्यांचा गोल केला. आता आपल्याला इथे 4 मोती व्हायचे, कारण ह्याच्यातला हा 1 मोती आणि ह्याच्यातला हा 1 मोती, असे हे 2 मोती आहे. हा पांढरा आणि हा
पिवळा असे हे 2 मोती. तर आपल्याला धाग्यात 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता आपल्याला 4 गोल 6 मोत्यांचे 4 मोती होऊन 6 मोत्यांचे गोल करायचे आहे. आधी आपण 5 ओवले, आता आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता 4 मोती ओवून घेतलेले आहे. 1 आणि 2 ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर आली पहा. ही सुई अशी बाहेर आल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्या पुढचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे. इथपर्यंत आपल्याला 4 मोती व्हायचे. 1 2 3 4. हे पहा, आता मी परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेते. 1 2 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवून घेतले. परत आपल्याला हा एक पांढरा आणि हा एक पिवळा, ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हा एक मोती पिवळा आणि त्याच्या पुढचा एक मोती पिवळा, अशी आपल्याला 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. किती गोल झाले आपले? 3. हे 3 गोल झाले. आता परत आपल्याला हा पांढरा आणि हा पिवळा, हे 2 मोती, परत 4 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवून घेतले. आणि परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर निघते पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली डिझाईन सुंदर अशी तयार होते. आता हा एक पिवळा मोती आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. किती गोल झाले मैत्रिणींनो पहा आपले. आता 1 2 3 4. आता हा एक 5वा गोल. हे 2 मोती आहे. परत 4 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. ही डिझाईन खूप सुंदर दिसते आहे. आणि तुम्हाला संक्रांतीचं वाण म्हणून तुम्ही देण्यासाठी सुद्धा करू शकतात. दिव्याभोवतीची रांगोळी म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. हे पहा, आता 1 आणि 2 हे पहा, असे 2 मोती सुई काढून घेतलेली आहे. आणि परत हा एक पिवळा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता काय करायचं? सुरुवातीला आपण 5 मोती ओवून मधला एक मोती असे धरून 6 मोत्यांचा गोल केला. नंतर आपण 4 मोती ओवून गोल केले. आता आपल्याला परत 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. काय करायचं आहे? 1 2 3 हे 3 मोती आपले इथे ऑलरेडी आहेतच पहा. 1 2 3 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर आता ह्या 2 मोत्यांमधनं आपण सुई परत बाहेर काढणार आहे खालच्या दिशेने. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. अशी काढली सुई आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे 3 मोती घालायचे मैत्रिणींनो. हां, हे पहा 3 मोती घालून घेते आहे. 1 2 आणि 3. हे 3 मोती घातल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. 1 2 3 ह्या मोत्यातून वरती अशी निघाली पहा. अशी वरती निघाल्यानंतर लक्ष द्या मैत्रिणींनो. आता हा षटकोन आपला तयार झालेला आहे. षटकोन तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पहा. आता ह्या एका मोत्यातून सुई आपण बाहेर काढली. हा षटकोनाचा आकार आपला इथे तयार झालेला आहे. डिझाईन एकदम सोपी आहे. आता पहा, 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हा एक पांढरा, त्याच्या पुढचा एक पांढरा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने. हां, आता पहा, हा षटकोन आपला तयार झालेला आहे. षटकोन तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक गोल करायचा आहे. तो गोल कसा करायचा पहा. 1 आणि 2 हे 2 पांढरे मोती इथे आहे. इथे 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर हे 2 मोती आहेत. आता आपण धाग्यामध्ये परत 4 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतले पहा. हे 4 मोती ओवल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून
समोरच्या दिशेने अशी बाहेर निघाली पहा. अशी बाहेर सुई काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला पानाचा आकार तयार झालेला आहे. परत त्याच्या समोरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हे 2 मोती 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून परत सुई अशी आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपल्याला एक रंगीत मोती टाकायचा आहे मैत्रिणींनो. हां, एक रंगीत मोती आपण टाकून घेणार आहे. आता आपण इथे हे पहा, हा एक रंगीत मोती टाकला आणि एक गोल्डन कलरचा मोती घेतलेला आहे. हे पहा, हा गोल्डन कलरचा मोती घेतला आणि आता हा गोल्डन कलरचा मोती घेतलेला आहे. हा सोडून आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा रंगीत मोती घेतल्याने ह्याच्यातून आपल्याला पहा, आता मी सुई कशी बाहेर काढते पहा. ह्या मोत्यात सुई टाकायची नाही, आपण सुई आधीच त्याच्यातून बाहेर काढलेली. तर आपल्याला ह्या मोत्यात सुई घालायची पहा. ह्या मोत्यातून सुई घालून आपली सुई ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघाली. हा धागा दिसतोय. आता आपली सुई इकडे येणार आहे पहा. अशी सुई आपली आलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा हा धागा आपण ओढून घेतलेला आहे. आणि परत आपल्याला ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची पहा. आलं का लक्षात मैत्रिणींनो तुमच्या? मी आणखीन एक वाटलं तर पान तुम्हाला करून दाखवते. हे पहा, हे असं आपलं पान तयार झालेलं आहे मैरप करता. हां, हे पहा, असं आपण सगळ्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, अशी गाठ पाडून घ्यायची. आता आपल्याला इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि आता इथे आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. मी वाटलं तर तुम्हाला आणखीन एक पान करून दाखवते आणि मग आपण पानं जॉईन करायचे. कसे करायचे ते तुम्हाला दाखवते पहा. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कॉमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणींवर. माझी रांगोळी तुम्हाला आवडली नाही आवडली, तशी तुम्ही कुठे काही चूक झाली असेल तर मला कॉमेंट्सद्वारे कळवा. हे पहा, असे आपले एक पान तयार झालेले आहे. आता परत मी तुम्हाला आणखीन एक पान तयार करून देते. हे पहा, हे असं आपलं पान इथे तयार झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता हे पानं जॉईन कसे करायचे ते दाखवते पहा. हे मी 6 पानांचं महिरप बनवलेली पहा. 6 पानांची महिरप केलेली आहे आणि ही 5 पानांची महिरप आपली झालेली आहे, छोटीशी निरांजनी भोवतीची. आता मी तुम्हाला ते जॉईन कशी करायची दाखवते. हे पहा, आता आपल्याला 1 2 3 4 हे 4 मोती आहेत. आपण ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक रंगीत मोती टाकायचा आहे. हे पहा, आता मी पान जॉईन करते आहे. ह्या मोत्यातून हे एक पान घेतलं. ह्या मोत्यातून आपण सुई अशी वरती काढली पहा. अशी सुई वरती काढल्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, आता अशी सुई आपण ह्या मोत्यातून वरती काढली. 1 2 3 आणि 4 ह्या मोत्यातून शेवटच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आपण एक रंगीत मोती घेणार आहे. आता डिझाईन पानं जॉईन करायला. हे पहा, हा रंगीत मोती मी एक घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे एक पान, ह्या पानातला हा एक मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. 1 आणि 2 हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई आता बाहेर काढून घेणार आहे पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे आपली ही डिझाईन
अशी जॉईन झाली पहा. आता काय करायचं मैत्रिणींनो, हे पहा असे आपण हे सुई वरच्या मोत्यातून काढली. आता परत आपल्याला त्याच्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ह्या पानातला हा मधला मोती 1 2 3 3 नंबरचा मोती, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती टाकून घ्यायचा आहे. हे पहा मी हा एक रंगीत मोती टाकून घेतलेला आहे. आणि पहा इकडच्या पानातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण इकडच्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने परत बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे असे 2 पानं आपले जॉईंट झाले पहा. हे 2 पानं जॉईंट झाल्यानंतर काय करायचं, ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची. पुढचं पण जॉईन करायला आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा असा धागा ओढून घ्यायचा. हे 2 पानं जॉईंट झाले. आता परत आपल्याला तिसरं पान जॉईन करायचं आहे. तर त्याच्याकरता काय करायचं पहा, अशी आपण सगळ्या मोत्यांमधनं ह्या अशा एका लाईनीतून आपण सुई परत बाहेर काढून घेऊ. हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत ह्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू. हे 2 पांढरे मोती त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर निघाली पहा. आणि हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. शेवटचा पांढरा मोती ह्या पानातला 1 2 3 4 मोती मोजून घ्या. 1 2 3 4 5 वरचे 5 मोती आणि खालचे 4 मोती. तर आपल्याला खालच्या ह्या मोत्यातून सुई अशी वरती काढायची पहा. आणि परत आता इथे दुसरं पान घ्यायचं आहे. परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. तो धाग्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता परत आपण इथे हे एक पान जॉईन करणार आहे. तर ह्या पानातला 1 2 3 4 हा वरतून 3 नंबरचा आणि खालतून 2 नंबरचा मोती पहा. 1 2 3 हा 3 नंबर येतो. 1 आणि 2 हा 2 नंबरचा येतो. याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आणि आता आपल्याला सुई परत पुढच्या मोत्यातून बाहेर काढायची पहा. ह्या एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतला आणि परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल पहा. ह्या मोत्यातून हे पहा. हे झालं पान आपलं जॉईंट इथे. आणि आता परत आपण सुई ह्या मोत्यातून फिरवून घेणार आहे. हा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इकडे पान जुळवायचं आहे. तर आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू पहा. 1 2 3 हा एक रंगीत मोती 4 हे पहा अशी सुई काढली आपण. आणि पुढचे 4 मोती अशी सुई आपली परत बाहेर निघणार आहे समोरच्या दिशेने. हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आणि 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची पहा. एक महिरप मी 6 पानांची केली आहे. ही मी 5 पानांची तुम्हाला करून दाखवलेली आहे. हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली 4 मोत्यांमधनं अशी काढली. आणि आता आपल्याला परत एक रंगीत मोती घेऊन चौथे पान जॉईन करायचे आहे. हे पहा हा एक रंगीत मोती घेतला. हे एक पान घेतलं. ह्या पानातला हा मोती
1 2 3 वरतून 3 खालतून 2 नंबरचा मोती मी तुम्हाला सांगते हा मैत्रिणींनो. प्रत्येक पानाला पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा. आणि आता परत आपल्याला त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. हे पहा. आता आपल्याला एकच पण जॉईन करायचं आहे. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. आता आपण वरच्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा. हे पान आपण जॉईन करतो आहे. हां, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आणि परत आता आपल्याला एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. हे पहा. हा एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि परत आपल्याला ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा हा वरचा मोती. हा ह्याच्यातून मी सुई बाहेर काढते. पहा मैत्रिणींनो, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला एक पान जॉईन करायचं. तर आपण काय करणार आहे, परत आपली सुई ह्या पुढच्या मोत्यातून निघेल अशी. ही अशी सुई काढून घेतली आपण. परत इकडून 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हा एक मोती, नंतर हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती. हे पहा अशी सुई आपण बाहेर काढली. नंतर त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढली. नंतर हा एक रंगीत मोती आणि हे 4 मोती 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून आपल्याला सुई अशी परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. पहा तुम्हाला एकदम नाही काढता आधी सगळ्या मोत्यातून, तर तुम्ही 2-2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू शकतात. नाहीतर काय होतं, धाग्याचा गुंता होतो. हे पहा. हे आपलं 4 पानं झाले. आता आपल्याला परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतला. ह्या पानातला हा मोती, हा खालचा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आणि एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, परत मी तुम्हाला सांगते. आता मी हे दुसरं 5 नंबरचं पान घेतलेलं आहे. तर 5 नंबरच्या पानात आता आपल्याला हा मोती जॉईन करायचा आहे. हे पान जॉईन करायचं. तर ह्या पानातला हा खालचा मोती आणि ह्या पानातला हा मधला मोती, वरतून 3 नंबरचा, खालतून 2 नंबरचा, हे 4च मोती आहे. त्याच्यातला हा खालतून 2 नंबरचा मोती. पहा ह्याच्यातून मी सुई बाहेर काढते. पहा मैत्रिणींनो लक्ष द्या. हां, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. आणि परत आपण त्याच्या वरचा एक मोती आहे पांढरा, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ह्या पानातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची.
एक नंबरचा मोती, 1 2 3 4 मोती, ते ह्या एक नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. वरतून किती 1 2 3 4 5 6 6 नंबरचा मोती येतो असं म्हटलं तर, हां असं धरलं तर, आणि व खालून धरलं तर 4 नंबरचा मोती येतो. पहा, हे असं आपलं पान जॉईन झालेलं आहे. आता परत आपल्याला हे पान शेवटी जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. पहा, आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. 1 2, उलटा झाला, उलटा झाला, उलटा झाला. हां, हे पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला हे एक पान जॉईन करायचं आहे. तर ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते आहे. हे पहा, असं झाले आपले हे 5 पानं इथे जॉईन झालेले आहे. 5वं पान शेवटी. आता ह्या 4थ्या पानाला जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, मैरप अगदी सुंदर दिसते. दिव्याभोवतीची ही मैरप आहे. हे पहा, आता आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. हां, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हे 2 पांढरे मोती, हे पहा, ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. परत हा एक रंगीत मोती, समोर पुढचे 2 पांढरे मोती आणि हा हिरवा मोती, असे आपण 4 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत आपल्याला ह्या 4ही पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. 1 2 3 आणि 4 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता हे पान आणि हे पान, हे दोघी पानं आपल्याला जॉईन करायचे आहेत. आता इथे मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे एक रंगीत मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. पहा, हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि ह्या पानातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ह्या पानातून बाहेर काढली. आता ह्या पानातला हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई काढून घेतली आपण. अद्धर अशी सुई काढायची आहे. धागा ओढून घेतलेला आहे. पहा, आणि लगेच आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई काढल्यानंतर आपल्याला परत धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि ह्या पानातून आपण सुई बाहेर काढली. आता ह्या पानातून बाहेर काढायची सुई आपल्याला. पहा, ह्या पानातला हा 1 नंबरचा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा, परत एकदा सांगते. सुई आपण ह्या मोत्यातून बाहेर काढली, ह्या मधल्या मोत्यातून 2 नंबरच्या मोत्यातून बाहेर काढली. परत एक रंगीत मोती टाकला, पुढच्या मोत्यातून सुई काढून इथे आपण एक रंगीत मोती टाकला. आणि ह्या पानातला हा 1 नंबरचा मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे गाठ पाडायची. तर गाठ कशी पाडायची पहा मैत्रिणींनो. आता हां, इथे आपण सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा धागा ओढून घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपली ही रांगोळीची डिझाईन पक्की होईल.
हे पहा, अशी आपली ही रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे. इथून आपण ह्या गोलातून सुई बाहेर काढली. हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे. सुई धाग्याच्या गोलातनं बाहेर ओढायची आहे आणि ह्या 2 मोत्यांच्यामध्ये आपला धागा निघालेला आहे. तिथे आपली गाठ अशी व्यवस्थित पडली आहे पहा. ही अशी गाठ आपण पाडून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. हे पहा मैत्रिणींनो, अशी आपली ही दिव्याभोवतीची सुंदर अशी महिरप तयार झाली आहे पहा. ही 6 पानांची आहे, ही 5 पानांची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा दिव्याभोवतीची महिरप.